कानून देखील राज्यात लागू शकतो। असं आहे की भारतीय जनता पार्टीचं जे शासन सध्या आहे ते निवडणुका घ्यायला घाबरते आहे। ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक व्हायला पाहिजे होती, पण हे सरकार निवडणुका घ्यायसाठी घाबरत असल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांनी त्यानिमित्तानं सरकारच्या दबावाखाली इलेक्शन कमिशननी घेतला असं दिसतंय। सगळं राज्यामध्ये गेल्या 3 वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका नाही, राज्यामध्ये 3 वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुका नाही, राज्यामध्ये 3 वर्षापासून नगरपंचायतच्या निवडणुका नाहीत। हे सरकार निवडणुका घ्यायला घाबरते। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला घाबरत होती, आता विधानसभेची निवडणूक सुद्धा घ्यायला घाबरते। कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला जो फटका महाराष्ट्रामध्ये बसला तसाच फटका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बसणार आहे। आणि म्हणून कशा या निवडणुका पुढे ढकलायच्या या पद्धतीनं राज्य शासनाच्या माध्यमातून या भारतीय जनता पार्टीचा हा प्रयत्न आहे। ही जनता संपूर्ण महाराष्ट्रातील अतिशय चांगल्या पद्धतीने यांना जनतेला कल्पना आहे आणि आमची मागणी आहे की ऑक्टोबरमध्ये निवडणुका या सरकारने घेतल्या पाहिजे, जेणेकरून हे सरकार जे आहे सध्या भारतीय जनता पार्टीचं हे सरकार हे जाऊन महाविकास आघाडीचं सरकार कसं येईल या दृष्टीनं आमचा सर्व प्रयत्न आहे। आणि निवडणुका जर घेतल्या तर आमचं 100% काँग्रेस, राष्ट्रवादी आदी शिवसेना आणि मित्रपक्षाचं सरकार येणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय मोठे प्रश्न आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबी होते, मोसंबीची मोठ्या प्रमाणात गळ चालू झालेली आहे। म्हणजे संत्र्यावर म्हणजे झाडावरचे 50% मोसंबी खालती पडलेली आहेत। याच्याकडे शासनाचं लक्ष नाही। मी काल स्वतः आमच्या अनेक नरखेड तालुक्यात, काटोल तालुक्यात आणि बाकी कळमेश्वर भागात सुद्धा त्यानिमित्तानं मी जाऊन आलो, त्या ठिकाणी पाहणी केली। तर या बाबतीत मोसंबीच्या बाबतीत राज्य शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्य शासनाने जी ई-पीक पाहणी मागच्या वर्षी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे, भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव मिळाले नाही, सोयाबीनला भाव मिळाले नाही। कापसाला 6-6.5 हजार फक्त या सरकारने भाव दिले, सोयाबीनला सुद्धा भाव दिले नाही। आणि म्हणून त्यासाठी ज्या पद्धतीनं 10,000 रुपयाची मदत 2 हेक्टरसाठी 5,000 रुपये प्रति हेक्टर, 2 हेक्टरसाठी 10,000 रुपयाची मदत राज्य शासनाने जाहीर केली, पण ही देत असताना ई-पीक पाहणीची अट टाकली। आता ई-पीक पाहणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे मोबाईल व्यवस्थित नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही आहे। अनेकांनी ई-पीक पाहणीच्या बाबतीत शेतामध्ये जाऊन त्याचे लोड केले नाही, त्यांनी नुकसान झालेलं। 10% फक्त शेतकऱ्यांनी ई-पीकच्या माध्यमातून आपलं शेतामधलं नुकसान तिथे लोड केलेलं आहे। त्याच्यामुळे ही जी ई-पीक पाहणीची जी अट राज्य शासनाने टाकलेली आहे याचा मागचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना जी मदत 10,000 रुपयाची राज्य शासनाने जाहीर केली ती मिळू नये, फक्त जाहीर करायची पण शेतकऱ्याला कशी मिळू नये याच्यासाठी ही ई-पीक पाहणीची अट टाकली आहे। माझी राज्य शासनाला विनंती राहील की त्यांनी कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही ई-पीक पाहणीची अट त्यांनी रद्द करावी।